मदरसा बंद पाडून कायमस्वरूपी सुट्टी मिळेल व घरी जायला मिळेल या उद्देशाने आळते तालुका हातकणंगले येथील मदरसा निजामिया या धार्मिक शिक्षण संस्थेत विजेचा शॉक देऊन 11 वर्षीय फैजान नजीन याचा खून केल्याची कबुली एका अल्पवयीन विद्यार्थ्याने दिली. कबुली जबाब दिलेल्या अल्पवयीन संशयित विद्यार्थ्याचा जबाब ऐकून तपास अधिकारी अवाक झाले. संशयित अल्पवयीनला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमुंडे पाटील व डीवायएसपी रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. आळते तालुका हातकणंगले येथील मदरसा निजामिया या शिक्षण संस्थेमध्ये दिनांक 16 रोजी पहाटे 5 वाजण्यापूर्वी अल्पवयीन विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. हातकणंगले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून अनेकाचे जबाब घेऊन गुन्हा उघडकीस आणला. यामध्ये त्याच शैक्षणिक संस्थेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक वायरच्या सहाय्याने शॉक देऊन खून केल्याचे कबूल केले. यावेळी अल्पवयीन संशयित विद्यार्थ्याने कायमस्वरूपी मदरसा बंद पडून घरी जायला मिळेल या उद्देशाने गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्या दिवशी काय घडलं होतं काय सांगा. ये बच्चे का नाम फैजान है, बिहार का रहने वाला है और ये दुर्घटना 11:30 बजे रात में हुई है और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है, बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है. बच्चों ने कबूल किया. तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला, स्टाफ को, मदरसे में रहने वाले बच्चों को, तो सबसे पहले पुलिस को खबर दी है. खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया है. उसको इधर रहना नहीं था इसलिए उसने हाँ, उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में, उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला जाऊँ. किधर का है ये भी बच्चा बिहार का रहने वाला है. आपका नाम. मेरा नाम मौलाना मरगूबुर रहमान. गुन्ह्याच्या तपासकामी संशयित अल्पवयीन विद्यार्थ्याची मनस्थिती जाणून घेण्यासाठी एका खासगी शिक्षण संस्थेतील मानसोपचार तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेतले. बालविकास अधिकारी यांनी हातकणंगले पोलीस स्टेशनला भेट देऊन माहिती घेतली.